ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज मंगळवार 23 जानेवारी 2024चे दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त आपण जाणून घेऊया. आज आहे पौष शुद्ध त्रयोदशी. आज आद्रा नक्षत्र आहे आणि आज भौम प्रदोष आहे. आज काल रात्री नवरात्र आरंभ होत आहे. आज मध्यम दिवस आहे आणि आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ही आहे. त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा जयंती आहे. या दोघांनाही, या दोन महान व्यक्तींना समाज बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली. आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घ्या. आज सकाळी 11:26 ते 12:50 लाभदायी वेळ आहे. अमृत वेळ आहे दुपारी 12:50 2:14 आणि सिद्धी वेळ आहे दुपारी 3:38 नंतर 5:01 आणि दरम्यान राहुकाळ येतोय दुपारी 3 ते 4:30. या राहुकाळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. तर पाहूया आजचं आपलं राशी भविष्य आणि या राशी भविष्या माध्यमातून कोणत्या जातकाचं म्हणजे राशीचं नशीब फळफळणार आहे आणि आर्थिक व्यवहारात त्याला फायदा होणार आहे. चला पाहूया आजचं राशी भविष्य. पहिली रास आहे मेष. आज आपल्या जोडीदारासमवेत छान मजेत वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य तुम्हाला मिळेल. जोडीदाराच्या भावना आज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासाठी देखील उत्तम दिवस आजचा असणार. दुसरी रास वृषभ. आजचा आपला दिवस आनंदात उत्साहात व्यतीत कराल. आज आपल्यातील कलागुणांना जोपासण्यासाठी वेळ काढाल. संतती समवेत काही अमूल्य वेळ व्यतीत कराल. 3 मिथुन. आज कुटुंबातील परिवारातील सदस्यांसमवेत आनंदात वेळ घालवाल. आजच्या दिवशी सौख्याची प्राप्ती होईल. घरातील काही महत्त्वाची कामे आज पूर्ण कराल. त्यात कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला मिळेल. चौथी कर्क. बऱ्याच दिवसांच्या भेटीनंतर आजच्या दिवशी अपेक्षित लाभप्राप्ती, इच्छाप्राप्ती साध्य होऊ शकते. त्यामुळे सुखावून जाल. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून हा तुमचा आनंद द्विगुणित करा. 5वी सिंह रास. आज काहीशी चिडचिड, अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या काही तक्रारी सतावतील. तब्येतीची मात्र थोडी काळजी घ्या. योग व्यायामाला सुरुवात करा. नोकरदार मंडळींना आज काही तणाव जाणवेल. 6वी कन्या रास. आजच्या दिवशी नाविन्यपूर्ण उत्साह, ऊर्जा, आनंद याचा अनुभव घ्याल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. स्वतःसाठी तुम्ही वेळ काढाल. काही महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी देखील तुम्ही कराल. आणि 7वी आहे तूळ. आजचा तुमचा दिवस काहीसा चिंतायुक्त मनस्तापाचक असू शकतो. मानसिक अस्थिरता, अस्वस्थता जाणवू शकते. थोडं मेडिटेशन करा. खर्चात अनपेक्षितपणे वाढ होईल. वाहने थोडी जपून चालवा. 8वी आहे वृश्चिक. आजचा दिवस कर्तृत्व, पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. आज काही अधिक मेहनत घेऊन आपली कामे करण्याकडे कल असू द्या. काही महत्त्वाचे व धाडसी निर्णय आज तुम्ही घेऊ शकता. 9वी रास आहे धनु. आजचा आपला दिवस कर्मप्रधान असणार. आज आपल्या कामाला जास्त महत्त्व द्याल. कामाचा काहीसा तणाव जाणवेल. कामानिमित्त प्रवासाचे योग देखील संभवत आहेत. 10वी रास आहे मकर. आजचा तुमचा दिवस सुखमय, आनंदमय, भाग्यमय असणार. आज नशिबाची व भाग्याची साथ मिळेल. नोकरीनिमित्त काही नवीन लोकांच्या गाठीभेटी होणार. आजच्या दिवसाचा सदुपयोग तुम्ही करून घ्या. 11वी रास आहे कुंभ.
आज काही अडीअडचणींचा संकटाचा सामना करावा लागू शकतो. आपल्या भेडतीला प्रयत्नांना अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. शांत चित्त व संयमाने वेळ आपल्या तुमचा जो आहे तो नित्यकर्मावर लक्ष ठेवून आजचा दिवस व्यतीत करा. 12वी मीनरास. आजचा दिवस कौटुंबिक सौख्य समाधानाचा असणार. कुटुंबातील सदस्यांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. पाहुण्यांचे आदरातिथ्य कराल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही आज पूर्ण कराल. माझ्याकडे दर गुरुवारी निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो कोल्हापूर या ठिकाणी. त्या ठिकाणी मी जन्मकुंडली, जन्मतारीख, हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून सर्व समस्यांचे निवारण करतो. तर या ठिकाणी या आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. आणि आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे. कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. शुभम भवतु. दर गुरुवारी माझ्याकडे निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो. या ठिकाणी मी जन्मकुंडली, जन्मतारीख, हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निवारण केलं जातं. तिथे या आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. शुभम भवतो. धन्यवाद.